राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेचे 21 हप्ते जमा झाले असून आता लवकरच 22वा हप्ता जमा होणार आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये 22वा हप्ता जमा होण्याची शक्यता। जानेवारीत कापूस दरात तेजी, दर पोहोचले 8,375 रुपयांवरती। खुल्या बाजारात कापसाच्या किमती वाढल्याचा परिणाम। अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींसाठी पहिल्या टप्प्यात 6 लाखांचा निधी। पैठणमधील 39 विहिरींसाठी शेतकऱ्यांना मिळणार मदत। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। उंबरठा उत्पादन, शेतकऱ्यांच्या विम्यावरती सरकारची खात्री। पीक विमा कागदावरती सुरक्षित, शेतामध्ये मात्र असुरक्षित पीक विमा मिळणार का नाही याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा कधी मिळणार पुढे बघूयात। सामायिक शेतीधारक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची मागणी। सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा केली जात असली तरी अद्याप देखील अनेक सामायिक शेतीधारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नसल्यामुळे तात्काळ पैसे जमा करण्याची मागणी। मनरेगातील विहीर पूर्ण अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। थकीत देयकांसाठी ग्रामविकास मित्रांचे आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन। मूर्तिजापूर येथील अपडेट बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरींचे बांधकाम केले असून आता शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा। शेतकरी अनुदान ढापल्याचा प्रकार, 2 दिवसांमध्ये अहवाल। धाराशिव तालुक्यातील नितळी येथील एका शेतकऱ्याचे अतिवृष्टी अनुदान परस्पर अन्य बँक खाते जोडून तलाट्याच्या रायटरने हडपल्याचा प्रकार समोर आला आहे। सोयाबीनचे भाव वाढले, हमीभावापेक्षा अधिक दर। लातूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5,350 रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र। राज्यात कमळाचा झंझावात, ठाकरे पवारांच्या सत्तेला सुरुंग। शिंदेंनी शिंदे सेनाची शान राखली, पवार काका पुतण्यांचा धुव्वा। ठाकरे बंधूंच्या हातातून मुंबई निसटली। अक्कलकोट तालुक्यामध्ये गहू पिकाचा तोरा, तब्बल 13,097 हेक्टरवरती झाली पेरणी। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये तुम्ही कोणते पीक घेतले आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। एकीकडे शेतकऱ्यांकडील कापूस संपतोय तर दुसरीकडे भाव वाढतोय। कापूस घाटीच्या भाववाढीमुळे परिणाम, खासगी व्यापारी जादा भाव देऊन करत आहेत खरेदी। सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये सध्या आपल्याला सुधारणा बघायला मिळत आहे, मात्र अल्प शेतकऱ्यांना याचा फायदा। वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल 39 कोटींची थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरणासमोर पेच। वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवरती। युरियाचा होत आहे काळा बाजार, 266 रुपयांची बॅग 500 रुपयाला। कृषी विभागाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांची लूट। रब्बीवरती शेतकऱ्यांची आशा, भाव मिळेल का शेतकऱ्यांना प्रश्न। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामावरती आशा। आता मिशन झेडपी, पवार काका पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार। ठाकरे बंधू यापुढेही एकत्रच निवडणुकांना सामोरे जाणार। शिंदे सेनेला सोबत घेऊन भाजपा लढणार तर काँग्रेसचे तळ्यात मळ्यात। 2.5 लाख शेतकऱ्यांना मिळाला फार्मर आयडी, शासकीय योजनांच्या लाभासाठी असणार पात्र। हिंगोली जिल्ह्याचे अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी आहे का? शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही फार्मर आयडी काढली नसेल तर फार्मर आयडी तात्काळ काढून घ्या। पीक कर्जासाठी खर्च नाही होणार, मुद्रांक शुल्क माफ। शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा, 600 रुपयांपर्यंत बचत। परभणी जिल्ह्यामध्ये पोकरा योजनेतील शेतकऱ्यांचे लाभ अडकले कुठे? केवळ घोषणा, लाभ मिळणार कधी शेतकऱ्यांचा प्रश्न। 31% शेतकऱ्यांच्या मदतीच्या रकमेला ई-केवायसीची अडसर। जळगाव जिल्ह्याची अपडेट असून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले। ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास विसरावे लागेल शेतकऱ्यांना अनुदान। ई-पीक पाहणीसाठी 24 तारखेपर्यंत आहे मुदत। दाट झालेल्या तुरीवरती ड्रोनद्वारे औषध फवारणी। चांदूर बाजार तालुक्यामध्ये तळवेल येथे नाविन्यपूर्ण प्रयोग। 1.5 वर्षांनी घोषणा झाली, लाभार्थ्यांना रेशनवरती अद्याप साखर नाही मिळाली। वाशिम जिल्ह्यातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी संभ्रमात। कृषी समृद्धीसाठी निधी देण्यात शासनाकडून झाला उशीर। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली कबुली। शेतकरी अनुभवत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाची झलक। नैसर्गिक शेतीपासून AI पर्यंतची माहिती घेण्यासाठी बारामतीमध्ये कृषिकला शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळत आहे। बारामती या ठिकाणी कृषिक प्रदर्शनाला सुरुवात झाली असून या ठिकाणी शेतकऱ्यांची सध्या प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे।
महत्त्वाची बातमी, कांद्याला 100 ते 2400 रुपयापर्यंत दर. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला किमान 100 रुपये तर कमाल 2400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या या दरातील घसरणीमुळे सध्या शेतकरी देखील संकटामध्ये सापडले असून दरवाढीची प्रतीक्षा. राज्याच्या तापमानामध्ये चढउताराची शक्यता. हवामानामध्ये सध्या सातत्याने बदल होत आहे. घरात बसून विरोधी पक्ष होता येत नाही. सर्वच विरोधी पक्षांना मेहनत घेण्याची गरज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांना कानपिचक्या. 2 महिन्यांचे पैसे न मिळाल्यामुळे लाडकीचा संताप. सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्त्यांचे वाटप करण्यामध्ये आले असले तरी अद्याप देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही. शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामाचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे राज्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 20 जानेवारीपासून आता पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे. 20 जानेवारीपासून आता पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होत असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अमेरिकेची डाळ भारतामध्ये शिजणार काय? आयात शुल्क कमी करण्याचे प्रयत्न. अमेरिकी खासदारांचे लॉबिंग सुरू. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे देखील साकडे बघायला मिळाले. अजितदादा शरद पवार यांची भेट. पवार विरुद्ध पवार संघर्ष संपण्याचे संकेत. अजित पवार आणि शरद पवार यांची 1.5 तास चर्चा. कांद्याचे भाव कोसळले. शेतकरी हवालदिल. योग्य दरासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बियाणे विधेयक शेतकरी हिताचे. परदेशी उत्पादनाचा प्रवेश नसेल. कृषी मंत्री चव्हाण यांची माहिती बघायला मिळत आहे. नवीन बियाणे विधेयक शेतकऱ्यांचे संरक्षण करेल अशी माहिती आता देशाचे कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली आहे. कापसाचे दर पडण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत. CAI कापसाची विक्री करणार. कापूस उत्पादन वाढण्याचा देखील अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता. महापौर महायुतीचाच होणार. देवाने ठरवले आहे की महायुतीचाच महापौर होणार. त्यामुळे आता महापौर हा महायुतीचाच होणार आहे. महापौर कुणाला करायचे? शिंदे आणि आम्ही मिळून ठरवू, मुख्यमंत्री म्हणाले. PM किसान योजनेची रक्कम 10,000 रुपये होणार. बजेट 2026 मध्ये शेतकऱ्यांना मोठी भेट मिळण्याची शक्यता. बघा, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे. देशाचे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यामध्ये असून आता PM किसान योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 10,000 रुपयापर्यंत रकमेमध्ये वाढ करण्याची दाट शक्यता. ट्रम्प टॅरिफची भीती संपली. भारताची निर्यात झेप 38.5 अब्ज डॉलर्सवरती. डिसेंबरमधील कामगिरी नोव्हेंबरपेक्षा जास्त. जागतिक मंदीमध्ये देखील अर्थव्यवस्था मजबूत बघायला मिळत आहे. ट्रम्प टॅरिफची भीती आता संपलेली आहे. भारताची निर्यात झेप ही तब्बल 38.5 अब्ज डॉलर्सवरती. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम वितरित केली जात असली तरी अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. eKYC अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून eKYC करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान. मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले, भावनिकतेला नाकारले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला बघायला मिळत आहे. मुंबईकरांनी आता विकासाला स्वीकारले आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले. मोढ्यामध्ये तुरीची आवक वाढली. दर समाधानकारक. हिंगोली येथील अपडेट बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर सरासरी हिंगोली बाजार समितीमध्ये तुरीला 7,000 रुपयापर्यंत दर मिळत असल्याचे चित्र बघायला मिळाले. वन विभागाकडून पीक नुकसान भरपाई. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यावरती शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केल्यानंतर या ठिकाणी आता तपासणी केली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. वन्य प्राण्यांच्या नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार. राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये अशी रक्कम आता
जमा होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी तयारी सुरू करण्यामध्ये आली आहे। कृषी विभागाने वित्त विभागाकडे 1930 कोटींची मागणी केली असून आता निधी मंजूर झाला की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांना मिळाला फार्म आयडी। शेतकरी मित्रांनो, तुम्ही फार्म आयडी काढला का नाही आम्हाला नक्की कळवा। प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ काढून घ्यावा। हवामान बदलामुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त। सध्या जर बघायला गेलं तर हवामानामुळे आंबा काजू बागायतदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर हवामान बदलामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळत आहे। ई पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामाची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे। 10 डिसेंबर पासून ई पीक पाहणी सुरू झाली आहे। तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर तात्काळ ई पीक पाहणी करून घ्या। 24 जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे। 24 जानेवारीपर्यंत मुदत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची आणि नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा। या बातम्यांबद्दल तुम्हाला काय वाटत आहे तुमची प्रतिक्रिया देखील आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा। तुमचा काय प्रश्न असेल तो देखील कळवा। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।